गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत। मोदींच्या उद्याच्या दौऱ्यासाठी नागपुरात जय्यत तयारी सुरू आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून तब्बल 47 चौकात मोदींच्या स्वागताची तयारी सुरू आहे। जवळपास 15,000 भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत। मोदींच्या या दौऱ्याआधी नागपुरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। 5,000 पोलीस वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आलेत। नागपुरातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन यावेळी होणार आहे। या भूमिपूजनासाठी मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। सकाळी 8:30 वाजता 8:40 नागपूर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे। दौरा नेमका कसा आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। विमानतळाहून रेशीमबाग येथे आगमन होणार आहे। रेशीमबागमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना सुद्धा आदरांजली वाहण्यात येणार आहे। रेशीमबाग येथून दीक्षाभूमीवर पोहोचणार। दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदी अभिवादन करतील। दीक्षाभूमीवरून हिंगणा मार्गावर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला नेत्रालय कार्यक्रमात सरसंघ चालक पंतप्रधान एकाच व्यासपीठावर। माधव नेत्रालयाचा सोहळा आटोपून नागपूर विमानतळावर येणार आहेत। विमानतळावरून अमरावती महामार्गावरील बाजारगावकडे जाणार। सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीला भेट देणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी उपराजधानी नागपूरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे, काय ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच, कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहेत। नागपुरात त्यांचे 4 कार्यक्रम नियोजित करण्यात आलेले, ज्यापैकी पहिला जो कार्यक्रम आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देणार आहेत। तिथे ते डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत। तिथून निघून ते दीक्षाभूमीला पोहोचतील। दीक्षाभूमीला पोहोचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर तिथून निघून ते माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे तो नागपूरपासून जवळपास 45 किलोमीटर असलेल्या कोंढाळी परिसरामध्ये सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनीच्या काही युनिटचं नवीन उद्घाटन आहे। सोलार एक्सप्लोजिव्ह ही जी कंपनी आहे ती भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी महत्वाचे स्फोटके आणि संबंधित जे साहित्य आहे त्याची निर्मिती करते। त्याचंही उद्घाटन जे आहे 1250 मीटरची एक नवीन धावपट्टी आहे। ड्रोन जो आहे त्या ड्रोनच्या निर्मिती या कंपनीमध्ये केले जाते, त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। एकूणच पाहता नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या नागपुरातील कार्यक्रमादरम्यान ठिकठिकाणी नरेंद्र मोदी यांचं भाजपतर्फे स्वागतही करण्यात येणार आहे। चौक असेल किंवा ज्या मार्गावरून नरेंद्र मोदी जाणार आहेत तर 4ही ठिकाणी त्या मार्गावर संपूर्णपणे भाजपचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पताका लावून हे सजवण्यात आलेले आहे। आज सकाळी पोलिसांनी त्याच्यावर रंगीत तालीम देखील केलेली आहे। पोलीस असतील किंवा संरक्षण यंत्रणा ज्या आहे, केंद्रीय संरक्षण यंत्रणा या नागपुरात दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहणार आहेत। सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमावर संपूर्ण या कार्यक्रमाच्या दरम्यान जे 4 ते 5 तास नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर राहणार आहे। त्याचबरोबर नो फ्लाइंग झोन, ड्रोन साठी जो आहे तो नो फ्लाइंग झोन देखील घोषित करण्यात आलेला आहे। तर एकूणच पाहता या संपूर्ण नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी यंत्रणा असेल किंवा भाजप असेल किंवा नागपूर असेल संपूर्ण सज्ज झालेलं आहे आणि आता केवळ प्रतीक्षा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर आगमन। नक्कीच जितेंद्र, उद्याच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।